माझं नाव सरस्वती विष्णुदेवकर. मी आता सध्या मावळा अकॅडमीमध्ये शिकते. पोलीस भरती सगळं अभ्यास वगैरे करते. मी इथलेच आहे, प्रॉपर पंढरपूरचीच आहे. आणि मावळा अकॅडमी बद्दल मला असं नाही का इंस्टावर वगैरे कळालं. आणि अकॅडमी पण एकदम चांगले, दोन्ही शिक्षक एकदम चांगले आहेत. मुलींना आयुष्यात नक्की काय केलं पाहिजे हे रोज आम्हाला लेक्चर असतं, 2-20 मिनिटं तरी नाही का क्लास झाल्यावर. म्हणजे असं नाही की फक्त लेक्चरच दिलं जातं म्हणजे पोलीस भरतीचं वगैरे. म्हणजे मुलींच्या जीवनात मुलींनी कसं वागलं पाहिजे किंवा मुलांनी कसं वागलं पाहिजे हे आम्हाला नंतर लेक्चर झाल्यानंतर 20 मिनिटं रोज त्याच्यावर शिकवतात. माझी 12वी KVP ला झाली आणि आता मी जर्नलिझमला आहे, म्हणजे पत्रकार छायाला, आता लास्ट इयरला आहे. आणि नंतर मला आता 1 वर्ष होईल मला अकॅडमी चालू म्हणजे सुरू करून. म्हणजे आमच्या घरात अजून पण आमच्या घरामध्ये नाही का पोलीस भरती वगैरे अलाउड नाहीये. म्हणजे पप्पांचं असं म्हणणं होतं की मुलींनी पोलीस भरती नको, पण इथं आल्यावर नक्की मला कळलं की पोलीस भरती म्हणजे नक्की काय असतं आणि मुलींसाठी किती महत्वाचं आहे. एखाद्या मुलीला आपल्या पायावर उभं राहणं आणि हे सगळं नाही का आपल्या स्वतःसाठी काहीतरी करणं, हे सगळं मला इथं आल्यावर समजलं. आणि ते हे आमच्या मोठ्या सरांमुळे आणि कदम सरांमुळे. आणि ग्राउंडवर पण हे कदम सर पण बोलतात आणि लेक्चरमध्ये मोठे सरही बोलतात. या युगामध्ये मुलींनी खरं जागृत असलं पाहिजे आणि नाही का म्हणजे कसं राहिलं पाहिजे, आपण कुठल्या स्टेजला कसं राहिलं पाहिजे कळलं पाहिजे. बाकी ह्याच्यापेक्षा महत्वाचं काही नाही. आणि आपलं फक्त एवढं कोणाला घाबरलं नाही पाहिजे, कारण मुलींनी स्वतःच्या पायावर उभं राहिल्यावर मुली घाबरू शकत नाहीत ना कुणाला. त्यामुळे स्वतःच्या पायावर उभं राहणं खूप महत्वाचं आहे.